वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत मैत्रिणीला शीतपेयातून गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आलाय। पीडित तरुणी डोंबिवलीतल्या खासगी रुग्णालयात उपचार घेते। डोंबिवलीत राहणारी पीडित मुलगी 17 वर्षीय अल्पवयीन आहे। मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता ती घराबाहेर पडली। रात्री 10 वाजता ती राहत असलेल्या इमारतीच्या एका बाजूला बेशुद्ध अवस्थेत तिच्या आई आणि बहिणीला दिसली। डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याची बाब उघड झाली आहे। पोलिसांनी याबाबत तरुणीला विचारपूस केली असता तिने तिच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कार्तिक नावाच्या तरुणाचा उल्लेख केला। तिला काही संशयित आरोपींचे फोटो दाखवले, मात्र अद्याप पीडित मुलीनं आरोपीला ओळखलेलं नाही। पोलीस या प्रकरणी विविध अंगाने तपास करत आहेत। एका भरवस्तीमधनं तो मुलगा तिला ॲपी या कोल्ड्रिंकमधनं जे काही ज्यूस आहे त्याच्यातनं तिला गुंगीचं औषध देतो आणि तिला घेऊन जातो। त्यावेळेस सुद्धा आजूबाजूला कोणी लोक नव्हती का? मग असतील तर त्यांनी कोणी आक्षेप घेतला नाही का की बाबा ही अशी का चालली आहे किंवा काय प्रकार आहे, कोण कुठे जात आहे? एवढी संवेदनाहीन नागरिक आपले झालेत का? 10:30 वाजता तिचे आई वडील तिचा शोध घेत होते का मुलगी आली नाही म्हणून, आणि 10:30 वाजता त्यांना घराच्या पलीकडे त्यांच्या एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या आवारात तिला ते मुलगी पडलेली दिसली। थोडीशी ती बेशुद्ध होती, पण त्यांनी तिला ताबडतोब येथील RR हॉस्पिटल डोंबिवली येथे नेलं, तिला ॲडमिट केलं। डॉक्टरांनी तिला चेक केलं, त्यावेळेस तिच्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात आलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांनी इथे येऊन फिर्याद दिलेली आहे। आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।